हाय एव्हरीवन, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आपण एक खूपच सुंदर आणि एलिगंट वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड कॅनव्हामध्ये कसा तयार करायचा ते बघणार आहोत. हा डिझाईन कुठल्याही लग्नासाठी, सेव्ह द डेट किंवा एंगेजमेंट कार्डसाठी वापरता येतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला यासाठी कोणतेही ॲडव्हान्स्ड डिझायनिंग स्किल लागत नाही. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी आपण कॅनव्हामध्ये जाऊया. आज आपण आपला कार्ड एकदम स्क्रॅचपासून तयार करतोय. त्यामुळे आता फर्स्ट क्रिएट डिझाईनवरती जाऊन कस्टम डिझाईनवर क्लिक करूया. साईज असेल विड्थ 1080 पिक्सेल आणि हाईट 1920 पिक्सेल, जे मोबाईल फ्रेंडली आणि सोशल मीडिया शेअर फ्रेंडली आहेत. आता आपला ब्लँक कॅनव्हास तयार झाला आहे. बॅकग्राऊंड साधा ठेवायचा. जास्त गर्द रंग किंवा व्हिज्युअल्स वापरले तर कार्ड किचकट दिसतं. मी इथे सॉफ्ट ग्रेडियंट वापरला आहे. हलका पीच ते लव्हेंडर शेड. हा कलर कॉम्बिनेशन वेडिंग थीमला खूप सूट होतो, कारण तो एलिगंट, सॉफ्ट आणि रॉयल वाइब देतो. जर तुम्हाला आवडत असेल तर बॅकग्राऊंडवर हलके बॉर्डर्स ॲड करू शकता. त्यासाठी तुम्ही एलिमेंट्सवरती जाऊन हवं तो बॉर्डर सिलेक्ट करू शकता. आता आपण कार्डच्या टॉपला एक सुंदर गणेश लोगो ॲड करू. भारतीय वेडिंग्समध्ये शुभारंभ गणपतीच्या नावाने करणे ही एक सुंदर भावना आहे. एलिमेंट्समध्ये जाऊन तुम्ही कोणत्याही टाईप्सचे फ्री एलिमेंट्स ॲड करू शकता. त्यानंतर आपण सर्कल एलिमेंट्स ॲड केले आणि ते अलाइन करून घेतले. आता त्यामध्ये टेक्स्ट ॲड करूया. त्यामध्ये कपल्स नेम लिहूया. नेम्स लिहिताना प्लेफेअर डिस्प्ले हा फॉन्ट वापरूया. हा फॉन्ट जरा रॉयल टच देणारा आहे. त्यानंतर रॉयल पर्पल हा कलर सिलेक्ट करून टेक्स्ट ॲडजस्ट करूया. नंतर आपण मध्यभागी ब्राईड आणि ग्रूमची आउटलाईन जोडूया. हे कार्डला एक क्लासी आणि मॉडर्न एस्थेटिक देते. साधा पण भावणारा लुक. त्यानंतर त्याचा कलर चेंज करून अलाइन करून घेतलं. नंतर बॉटमला डेकोरेटिव्ह एलिमेंट्स ॲड करून कलर चेंज करून घेतला. ध्यानात ठेवा, एलिमेंट्स कमी ठेवा पण ते लक्षवेधी असावेत. त्यानंतर नेम्सच्या खाली ॲड करूया वी जॉयफुली इन्व्हाइट यू टू सेलिब्रेट आवर स्पेशल डे. हा लाईन संपूर्ण कार्डला भावनिक सॉफ्टनेस देतो. नंतर डेट, टाईम आणि वेन्यू नीटली सेंटर अलाइन ॲड करायचे. टेक्स्ट अलाइनमेंट नीट असली पाहिजे. स्पेसिंग इक्वल ठेवा. बोल्ड फक्त हव्या त्या जागीच वापरा. टेक्स्टच्या टॉप आणि बॉटमला डेकोरेटिव्ह डिवायडर ॲड केल्याने कार्ड व्हिज्युअली कंप्लीट वाटतो. त्यानंतर सर्व टेक्स्टला ग्लो इफेक्ट ॲड केला आणि अजून एक टेक्स्ट ॲड केला, तो म्हणजे सेव्ह द डेटचा. शेवटी सर्व टेक्स्ट नीट अलाइन करून घेतले. आता आपलं कार्ड रेडी आहे. आपण डाउनलोडवर जाऊन PNG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये सेव्ह करू शकतो. जर प्रिंट करायचं असेल तर PDF प्रिंट फॉर्मॅट निवडा. हा कार्ड तुम्ही WhatsAppवर शेअर करू शकता किंवा प्रिंट करून फिजिकल कार्डसुद्धा तयार करू शकता. तर हा होता एक सिंपल, एलिगंट आणि रॉयल लुक असलेला वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड, जो आपण कॅनव्हामध्ये अगदी सोप्या पद्धतीने डिझाईन केला. जर तुम्हाला असे कस्टम इन्व्हिटेशन डिझाईन तयार करून घ्यायचे असतील तर मला कमेंट किंवा DM करू शकता. आणि हो, अशाच आणखी डिझाईन ट्युटोरियल पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.